नवरा आयलाय नवरी आयली, नवरा आयलाय नवरी आयली, आयलाय साखरपुरा र नकवा, आयलाय साखरपुरा, नवरा आयलाय नवरी आयली, आयलाय. सो नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आकाश जॅकेट ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती. तर ना तुम्हाला सर्वात डेकोरेशन बघून समजलं असेलच देखील, आज ना आपल्या बहिणीची एंगेजमेंट आहे देखील, कारण की आपल्या काकाच्या 2 मुले आहेत ना. साखरपुडा समारंभ आहे देखील संध्याकाळी 7:30 वाजता. तर तुम्ही सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार आपल्या सिस्टरचे साखरपुड्याला नक्की सर्वांनी यावं देखील. आणि ना आपला ब्लॉग आहे ना सकाळी 11 वाजता पडेल. तरी मी आता इंस्टाग्रामला स्टोरी टाकतो, तुम्ही सर्वांनी 7:30चा आपला साखरपुड्याचा मुहूर्त आहे, तुम्ही सर्वांनी नक्कीच या. आणि आजचा ब्लॉग देखील नक्की बघा. आपल्या विकीदादांचं डेकोरेशन आहे देखील, डेकोरेशन एवढा भारी आहे ना, मला तर खूपच जास्त आवडलं देखील. आणि तुम्ही सर्वांनी या 7:30 वाजता, आणि तुम्हाला सर्वांना नक्कीच तो ब्लॉगमध्ये बघायला भेटेल देखील. आता तुम्हाला सर्व फुटेज आहे ना ते सर्व नक्कीच दाखवते. आणि इकडे बघा, हा नवऱ्याचा भाऊ आहे, सकाळपासून खूप जास्त मेहनत करतो. इकडे बघा ना, काम बघू शकता. आणि तुम्ही सर्वांनी एवढं सुंदर मांडव बघितलं असेल देखील. जर तुम्हाला जर हा असाच सेम जर मांडव वगैरे पाहिजे असेल ना, कोणता रिसेप्शन असो, लग्न असो, हल्दी वगैरे असेल ना, तर तुम्हाला हा मांडव पाहिजे असेल ना, तुम्ही आमच्या नक्कीच विकेदाला कॉन्टॅक्ट करा. हा विकेदा आपला, आणि विकेदाचाच मांडव आहे सर्व ना. विकेदा आपला भाऊ आहे ना, एवढा भारी मांडव आहे ना, तर मला खूप जास्त आवडला देखील. आणि तुम्हाला जर ना सेम असं मांडव पाहिजे असेल ना, तुम्ही विकेदाला DM वगैरे काढला देखील. जर विकेदाचा मला नंबर पाहिजे असेल ना, इथे खालती विकेदाचा नंबर देतो मी ना, एकदम कमी म्हणजे स्वस्त दरात देखील करेल ना. विकेदाला तुम्ही माझं नाव सांगा, विकेदा एकदम डिस्काउंट वगैरे लावेल देखील ना. तुम्ही जर कोणाला विचारलं ना, वाकलंगावात तुम्ही कोणाला पण विचारलं ना, विकेदाचं मांडव एकदम स्वस्त आहे. तुम्ही जर माझं नाव सांगितलं ना, तुम्हाला अजून भारी डिस्काउंट भेटेल देखील. नक्कीच ना, नक्कीच. तर इकडे बघा, आपल्यासोबत नाना आहेत देखील, म्हणजे नवरीचे पप्पा देखील आहेत. आणि नानाने 1 नंबर देखील आयोजन वगैरे केलं देखील. नाना आपला मूर्त कितीचा आहे? 7:30 म्हणजे 7:30 वाजता मूर्त आहे. तुम्ही सर्वांनी नक्कीच यावा, जेवण करण्यासाठी वगैरे या देखील. आता सर्व आमची म्हणजे ड्रेसिंग वगैरे नाही मारले आम्ही, कारण की आता अजून उशीर आहे ना. म्हणजे आता किती 5:30 वाजतात काहीतरी. जेवण वगैरे बनवतात देखील ना, सर्व अजून छोटे मोठे कामं बाकी आहेत, ते सर्व होतील. आणि त्याच्यानंतर आम्ही रेडी होऊन नंतर साखरपुड्यात तुम्ही सर्वांनी या. इथे आपला शाकाहारी जेवण आहे. आपले सर्व रेसिपी सुरू आहे. नाही काय बाबा, मामा काय आहे, काय बोलतो त्याला? कटलेस ताईस वगैरे आहेत देखील, सर्व बनवत आहेत देखील. इकडे आपल्याला झाले पण नाव एकदा टेस्ट करतो वगैरे. टेस्ट बघ कशी आहे, एक नंबर. इकडे आपले सर्व सहकारी काय बनतं, पनीरची भाजी. ओके, काय मामा रेसिपी वगैरे काय तुम्ही सांगता का? काय काय आपल्यासाठी संध्याकाळसाठी मेनू वगैरे? संध्याकाळची स्टार्टरला आहे हराभरा कबाब आहे, ओके, कटलेस आहे, आणि जेवणामध्ये व्हेज मध्ये पुलाव आहे, व्हेज पुलाव. त्याच्यानंतर पनीर मटर आहे, चना मशरूम आणि काजू आहे. सर एवढं आहे ना, साधा राईस आहे. ओके नक्कीच. आणि व्हेज आहे ना आपला, व्हेज पण आहे, नॉनव्हेज पण आहे, सर्व नक्कीच ब्लॉग मध्ये दाखवते. आणि आता झालं का मामा आपलं जेवण वगैरे शिजलंय का? तयार झालं नक्कीच. तुम्हाला एवढं भारी वाटला मामा? कुठले तुम्ही? कार्डीच आहे का? गावदेवी कॅटरर्स कार्डी. ओके. जर तुम्हाला कोणाला जर कॅटरर्स वगैरे पाहिजे असेल ना, मामा एकदम उत्तम जेवण आपल्याला बनवते. जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल ना, नक्की तुम्ही मामाला कॉल करा. मामाचा पण नंबर इथे देते, तुम्ही सर्व नक्कीच मामाला DM वगैरे करा. आणि आता जेवण वगैरे शिजवायला घेतले ना, तर सर्व नक्की तुम्हाला दाखवते. रेसिपी वगैरे दाखवायला भेटली तर नक्की दाखवते. आणि रेसिपी ना सर्व तुम्हाला मोस्टली करून संध्याकाळी सर्व झाल्यावर दाखवते, आता दाखवायला मजा नाही आहे. तरी आता व्हेज तर बघितलं आपण, आता नॉनव्हेज दाखवते. तिकडे आपले सर्व काकास वगैरे बसल्यात देखील, सर्व काकासा. तर ना आता ते साईडला आपल्या सर्व जेवण वगैरे करायला घेतले देखील ना. इकडे ना मांडव आपला 1 नंबर झाला देखील. आणि आपल्या विकेदांचा मांडव आहे ना, मला तर एवढा भारी मांडव आवडला ना, 1 नंबर म्हणजे एकच नंबर. तुम्हाला ना आता सर्व आपला मांडव आहे ना, तो पूर्ण दाखवते. म्हणजे थोडंसं मांडवाचं अजून काम बाकी आहे. इकडे साईडला आहेत ना, आजूबाजूला थोडेसे झालर वगैरे लावायचे आहेत. आणि इकडे बघा आपले ब्रो देखील आलेत. अविदा तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. 100%. आपले आत्या वगैरे आहेत ना, ते खूप जास्त मेहनत करतात. इकडे बघा सर्व ते पाट वगैरे आणले देखील, सर्व सामान वगैरे आणले. आपला साखरपुडा किती वाजता आहे? 7:30 वाजता. 7:30चा मुहूर्त आहे काहीतरी, होईल 1 नंबर होईल. मला तर 5:30 आम्ही काम करून आले, चिकन चालू आहे आता. ओके, बघा आमची हालत बघून तुम्हाला वाटत असेल काय केलं असेल. नाही नक्की, दादा सकाळपासून होते सर्व. आपला दादा आता आले. चायनी मारायला येऊ शकते एवढं मला माहिती आहे, कारण दोस्त माझा आहे तो. नाही दादा आता पूर्ण वाढायला वगैरे राहील नक्कीच, गॅरंटी आहे त्याला वाढायला. माझा आहे लंगोटी. नक्कीच. ठीक आहे. आपलं जेवण आता होईल ना तेवढ्याच वेळेला? चालू आहे. मग रात्री 8 वाजता नक्की या, एकदम दबाके खाऊन. आमच्या गावातला सुप्रसिद्ध ब्लॉगर आकाश गायकर याच्या चॅनेलला तुम्ही नक्की विजिट करा आणि बघा. आणि याच्याकडून तुम्हाला ज्या ज्या गोष्टी नसतील म्हणजे कुठे अनुभवायला भेटत ना, ती कंपल्सरी तुम्हाला याच्याकडून भेटतीलच. चॅनेलला तुम्ही
सोडू अजिबात नका प्लीज. नक्कीच. आणि अजून तुम्हाला काही तुमचे रिक्वेस्ट असतील ना, म्हणजे काय तुम्हाला बघायचं असेल एनिथिंग, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुमचे सर्व विशेष नक्कीच मी पूर्ण करू. आणि कुठे चुका काय वगैरे होत असतील ना तर प्लीज याला म्हणजे जरा प्रतिसाद द्या तुमचा. तुमच्या प्रतिसादामुळे हा भरपूर पुढे जाऊ शकतो. थँक्यू. आणि इकडे बघा आपल्या काटेच्या आई देखील आलेत, आपल्या म्हणजे काकींच्या मम्मी ना. ओके, दिवा वगैरे घेऊन आलेत कारण की आपला 7:30चा मुहूर्त आहे ना, आता 6 वाजलेत. सर्व आधीच म्हणजे सर्व तयारी वगैरे. इकडे बघा एक मिनिट आपले भटजी वगैरे आलेत देखील, भटजी काका देखील एक नंबर लवकर आलेत, अर्धा घंटा आधी आलेत ते. ठीक आहे. इकडे सर्व आपले कॅमेरावाले दादा देखील आलेत, डान्सरचे ॲज अ कॅमेरामॅन. इकडे सर्व गडबड चालू आहे. ओके, नक्कीच. आणि आपल्या ब्लॉगमध्ये आपले देखील रुपेश पाटील देखील आले ना आपल्यासोबत. आपल्या दादा इकडे पाठी थोडंसं हा देखील आहे. आता चाललोय मी घरी. आता साखरपुडा ना आपला थोडंसं लिहिल देखील, म्हणून चाललोय मी घरी रेडी वगैरे होणे. तर मस्त कपडे वगैरे घालतो ना. चला आता थोडासा ब्रेक के बाद फिर से मिलेंगे. बाय. इकडे बघा मस्त सर्व आता रेडी वगैरे होऊन आले देखील. आपल्यासोबत दादा देखील आहे ना, आपले सर्व ब्रो देखील, दादा परेश ब्रो आणि आपला साहिल ब्रो देखील आले आहे. मस्त सर्व रेडी वगैरे झाले. काय बोलतो ब्रो. आणि दिस इज ब्लॉगर आपल्याला भेटलेला आहे देखील. ब्लॉग आहे का नाही? ब्लॉग आज नाही भाई, आज नाही. काय घरचा आमचं आहे भाई, कसं जेवतो पाऊस माझा. अरे भाई बस का चक्का चक्का नाही रे काका. आपले नातं दिले. भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नक्कीच. आणि चला चला. तर आता आतमध्ये आलोय देखील ना, एवढी पब्लिक आहे ना की विचारूच आहे ना. आपले ब्रो वगैरे आले. नब्रोची ड्रेस नाही एकच नंबर होते यार. बुट्टा दाखल बुट्टा. अरे कहना क्या चाहते हो. क्वालिटी भाई कुठेच नाही वाटत. माझी पण आहे 3,500ची. तवरीच पाहिजे ना, तवरीच दादा जेवण करून घ्या. ओके ओके ठीक आहे. नक्कीच भेटून भारी वाटलं. आपल्यासोबत दादा वगैरे आहेत देखील. आणि दादाचा ना आईस्क्रीमचं शॉप आहे देखील लोडामध्ये. जर कोणाला पाहिजे असेल दादाची शॉपला व्हिजिट करा. इकडे बघा हा दादाचं कार्ड आहे म्हात्रे बंधू. जर तुम्हाला कोणते आईस्क्रीम वगैरे पाहिजे, लग्नासाठी आईस्क्रीम वगैरे का बर्थडेसाठी एनिथिंग ना दादा, नक्कीच ना. क्वालिटी ना तुम्ही सांगेल तशी क्वालिटी दादाकडे भेटते देखील. म्हात्रे बंधू आईस्क्रीम आणि दादांचा आपल्या स्वतःचा. दादाचा इथे खाते नंबर देतो. तर नंबर आहे का याच्यात? नंबर आहे ना लोडामध्ये शॉप आहे. जर कोणाला पाहिजे असेल ना आईस्क्रीम वगैरे एकदम उत्तम क्वालिटीची भेटतात देखील. तुम्ही नक्की फॅक्टरी आहे ना, म्हणजे स्वतः बनवतात देखील. फॅक्टरी पण आहे ना, शॉप पण आहे दादाचं लोडामध्ये. आणि आपल्यासोबत आपल्या मामा देखील असतात. मामा देखील सोबतीला असतात. गुरुद्रा वगैरे आहे देखील आपल्या दादाचा पोऱ्या. तर इकडे बघा आपले दादाच आहे ना, आले डायरेक्ट ज्यूस वगैरे एक उत्तम क्वालिटीची. एक गोटान पिली ना आता घालाच लपवत. आणि इकडे आपला शिवादा नाईक वगैरे आहे. भाऊजी जेवले का तुम्ही? हो जेवलो. आणि आज्ञा ऐकर हाय गाईज. तर आता आले मांडवामध्ये आणि आपला साखरपुडा समारंभ सुरू झालेला आहे देखील. आणि एवढी पब्लिक यांना विचारून सोय ना, खूप जास्त पब्लिक आले. आम्हाला मस्त बसायला सीट वगैरे भेटलं. इकडे बघा आपल्या सिस्टर, आपल्या नवरीबाई, दोघींचा लुक आणि एकच नंबर वाटतं देखील. इकडे बघा आणि एक नंबर देखील भारी सर्व वाटतं ना. आता थोडेसे आपली ड्रेसिंग चेंज आहे ना, नक्कीच ते देखील तुम्हाला दाखवते. नवरा आयलाय नवरी आयली, नवरा आयलाय नवरी आयली. आयलाय साखरपुरार नकवा, आयलाय साखरपुरार. इकडे बघा आपल्या सिस्टर झाला लुक फायनली रेडी. इकडे बघा दोघे एक नंबर दिसतात, एकच नंबर दिसतात. इकडे बघा आपल्यासोबत नवरी मुलीची मम्मी आणि नानीचे लुक आहे ना, लुक एकच नंबर. मला स्पेशल लुक एक नंबर वाटलं नानी, एकदम भारी देखील झाले. आणि तुझे लुक अजूनपर्यंत भारी वाटते सगळं असं. ओके इकडे बघा आपलं लाईव्ह पण आहे. जर कोणी लाईव्ह वगैरे बघायचं असेल तर तिथेच लाईव्ह आहे आपला. इकडे समोर. इकडे बघा गाईज आपले सर्व ताईचे एकदम भारी असं लुक केले आहे. आपले ताई वगैरे आले आणि ताईला कॉंग्रॅच्युलेशन, कारण की ताई सेने गाडी घेतली. आणि आपले आदनू ऐकर आहे गाईज. बाबू ऐकर पहिले वगैरे आहे देखील. ताई कधी आले तुम्ही? तर इकडे बघा ॲज द बेस्ट अँकरिंग आणि आपला विवेक दादा देखील. भेटू भारी वाटत तुला. थँक्यू भावा. एक नंबर कसं केलं आता आपल्या मामाचा पोर आहे. थँक्यू मस्त. दादा ड्रेसिंग एकच नंबर वाटते. इकडे आणि आपलं योगी ब्रो स्वतः वाढतोय. बघा गाईज खूप जास्त कष्ट नाही घेता.
आपले भाची वगैरे आले देखील इकडे बघा. आयतकर आपली सिस्टर देखील आले उसाटण्यावरून. एक नंबर लुक केले ना, भारी दिसते. आय थिंक आपले सर्व आईसा वगैरे आहेत देखील, आपले आत्या वगैरे आहेत. बघा ही नवरी मुलीची मम्मी आणि हिचा लुक आहे ना एकच नंबर. आपली नानी होते, नानी एक नंबर लुक, एक नंबर. आपले सर्व अक्षय, आपले सर्व भाऊजी वगैरे. जेवण झालं का तुमचं? जेवण झालं काय? जेवण करून घ्या, खूप जास्त गर्दी आहे. दोन बार किती मोठा त्याने वाचले, कम्प्लीट भेटला. भाऊजीने फोटो काढले, एक नंबर होते. आपल्या मॅच येत नाही बॅनर बघा आपले सर्व दादा वगैरे आदित्य, नवनदा, आपले रोशनदा वगैरे आहेत. अरे भावा कसं आहेस? अरे आपले भावा कसे, खूप दिवसाने भेटून भारी वाटला. हनुमान दादा ना, एक नंबर. आज मॅच आहे आमच्या गावाने का? ऑल द बेस्ट तुला, ऑल द बेस्ट. दादाची तुम्ही बॅटिंग विचारू नका, फिल्डिंग विचारू नका, बॉलिंग विचारू नका. आउट स्टँडिंग, माय ब्लोईंग, एक नंबर. आपला भाऊ वगैरे ब्लॉग मध्ये देखील. जेवला का नाही तू? जेवला ना? जेवला का? जेवण करून घे भावा. बघा आपले दादा वगैरे भेटले ते खूप दिवसाने आपल्याला भेटून, एक नंबर वाटला तुम्हाला. आपले भाऊ पण भेटलेत डान्सरचे, आपला सर्व भाऊ भेटलेत आपले. तर आपला आता संदेशदा जेवण करण्यासाठी बसले देखील इकडे बघा. मस्त उत्तम असं जेवण आहे, वरण भात, अजून काय ओके. संदेश ब्रो आपला खूप हँडसम दिसतोय की, हँडसम, गुड लुकिंग, चॉकलेट बॉय. तर इकडे बघा आपल्या सोबत आपल्या नवरी मुलीचे सर्व ताईसा वगैरे, ताईसा असतील, आत्यासा असतील आणि सर्व मावशी वगैरे, बाची सर्व परिवार आहेत देखील. इकडे आपले सर्व आत्यासा वगैरे आहेत देखील नवरी मुलीच्या. इकडे आपले सर्व ताईसा वगैरे आहेत देखील. इकडे आपले सर्व सिस्टर वगैरे. इकडे कोण ताईसाच का? ठीक आहे सर्व. इकडे आपला भाऊ वगैरे आहे देखील. हा ही देखील ताई आहे. ती कुठल्या तुम्ही? अरे जवळचीच आहेत. हा ठीक आहे. आणि इकडे सर्व भाची परिवार, इकडे आपला ब्रो आणि इकडे आपले सर्व ताई आहेत, आत्या वगैरे आहेत देखील. तर इकडे बघा सर्वांची मेकअप आहे ना एकच नंबर वाटतं. मला तर वाटतं नवरीपेक्षा भारी तुम्ही दिसतात. एक नंबर वाटतं लोक, एक नंबर. तरी मेकअप कोणी केला? भारी, एक नंबर वाटतं, एक नंबर भारी वाटतं. सर्वांची मेकअप भारी. सर्वांची एकच पार्लरवालीने केली का अलग अलग होत्या? अलग, तरी सर्वांची भारी केली. हाय दीदी वगैरे आपली. हाय हाय दीदी वगैरे पण आहे. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच. थँक्यू. करासी जेवला? मस्त वाटलं ना? आता डान्स कर का? आता बेंड वगैरे आहेत देखील, डान्स कर. जेवला ना? कधी जेवायचं यार? भाऊ जेवला का तू? बस आम्ही नाही जेवलो अजून. आम्ही जेवतो. कॅमेरामॅन डान्सरचे मामा इकडे ऐका ना. हाय ॲज अ कॅमेरामॅन मामा देखील आहेत. एकदम भारी भारी फोटो काढा. ठीक आहे. ड्रेसिंग एक नंबर आवडले मला हो तुझी. आपले पार्टनर्स कुठे आहेत? पार्टनर्स हनुमान दादा वगैरे ॲज अ फोटोग्राफर आपले भाऊ देखील आहेत. भाई तुमच्या चॅनलचं वगैरे नाव काय सांगा आपलं? काय आपला दादा अक्षय भाई. दादाला पण एक नंबर वाटला दादा. तुम्ही एक नंबर भारी भारी फोटो काढता. आपल्या ब्लॉगवर तुमचं स्वागत आहे. मॅनेजर का? नक्कीच. नवरीचे पप्पा आणि आपले सोयरे एकमेक आजूबाजूला बसल्यात देखील. तुमचं जेवण झालं का? एक नंबर वाटला. आणि आपला कार्यक्रम साखरपुडा एकदम भारी प्रकारे पार पडला देखील. आता थोडासा आहे म्हणजे आपला साखरपुडा आता निघेल वाजत गाजत. तर पब्लिक वगैरे आलेली, एवढी जास्त पब्लिक होती. सर्वांचे जेवण वगैरे झालं देखील. प्रत्येक भाई, रवी दादा आणि दक्ष भाई गोल्डन मॅन. जेवलं का? एक नंबर. आणि आपला दादा तुम्हाला भेटून भारी वाटला. दादा आम्हाला मसाले भेटलेले पण आमची जास्त तेव्हा ओळख नाही झाली. आता इकडे आपले सर्व दादास वगैरे आहेत. इकडे आपले सर्व ताईस वगैरे आहेत देखील. दादा जेवण झालं का तुमचं? हो ना.
आम्ही जेवायला बसलोय ना, आपले सर्व नानास वगैरे देखील जेवत आहेत. नानास आहेत, दादास आहेत, एक नंबर जेवण करून घ्या. आपले भाऊ जेवले का? हो. काय जिकडे बघा फुल वाट. जेवला का भाई तू? भाई जेवला, आता जस्ट जेवलो मी. बस माझ्या दोन्ही भरवतो. नाही नको यार, जेवलो. आणि दादा वगैरे जेवत आहेत देखील, एक नंबर. इकडे जेवायला फॅमिली संगीत दादा आपला जेवायला रे. कुठे गेले तुमची मम्मी? डोंगरावर कशाला गेले? कशाला गेले डोंगरावर? मुगाची डाळ आणायला. काय काय सांगतं? काय आणायला? मुगाची डाळ. एवढी पट्टू तुला? जेवली तू? काय खाला? कोबी म्हणजे कोंबडा. कोलबी खाली? मला नाही भेटली कोलबी, मला पाहिजे होती. मी चिकन खाला, कोंबडीचा मटण. तिला पत्ता? आम्ही डेंजर पाय खाला. ताता का ताता मोहित ब्रो देखील आहे. कारण की तुम्ही सर्व सकाळपासून नाही, जेव्हा आपला साखरपुडा आला ना तेव्हापासून तुम्ही आपल्या भावाला ब्लॉग मध्ये बघितलं असेल देखील. नवऱ्याचे आणि नवरीचे जेवण वगैरे झाले देखील. आणि थोड्याच वेळात आपला आता साखरपुडा आम्ही मस्त जेवलो. लई भारी जेवण होता, एक नंबर जेवण होता. नक्कीच. आणि पब्लिक एवढी होती, पब्लिकच्या बद्दल काय होईल? पब्लिकचा तर काय सांगू नको. पब्लिक एवढी होती ना, 1000-1200 तर कुठेच नाही. 1200 तो होतीच. आय थिंक 1200 तो झालीच असतील देखील. आणि आपले दादा सगळे शूट करतात देखील, फोटोशूट. आमचं पण थोडंसं झाले देखील. तर आता थोडेच आपली आता साखरपुडा निघेल, म्हणजे वादच गाजत. आणि नाचणार ना बाबा? नक्कीच नक्कीच नाचणार. आकाश लावून नाचवणार आहे. नक्कीच. आणि तुम्हाला ते नक्कीच ब्लॉग मध्ये दाखवत आहे. इकडे बघा काय बेंड वाजतात, तिकडे ना आपला भावा इथे डान्स करतोय ना. आम्ही फोटो काढला. इकडे बघा आमचा फोटो कडक वाटते. एवढे गोडे नाही ऍक्च्युली आम्ही, पण भारी वाटते. आनंद दादा पण आहे. दादा काय बोलणार? एक नंबर ना दादा? आपल्याला फोटो काढायची आवड होती. नक्की. दादाची ड्रेसिंग एक नंबर. दादाचं लग्न झाला. आमच्या अशा आहे की पुढच्या मांडून दादाला कोणतरी पोर भेटली पाहिजे. कुमारदास सकाळपासून ब्लॉग मध्ये नव्हता, आता आहे. जेवला का? जेवलो. आता आपला साखरपुडा निघाला आहे देखील. थोडासा डान्स वगैरे बघू आता आपण. मामा वगैरे मामा जेवले का? दादाचा डान्स एक नंबर. क्रेझी वाईफ. नानी आज चांगला दिवस, आज नाचत असतो.
तर चला आता आजचा व्लॉग इथे सेंड करतो आणि तुम्ही सर्व व्लॉगमध्ये बघितलं असलं देखील आपला साखरपुडा ना एकदम भारी प्रकारे पार पडला देखील आणि ना नंतर लास्टला ते डान्स वगैरे सर्व करत होते तुम्ही सर्व ते व्लॉगमध्ये बघितलं असलं देखील व्लॉग ना इथे सेंड करतो. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय, भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.